रोहनने मला आपल्या मजबूत हातात उचललं, जणू मी नवरी आहे, आणि आमच्या विलासी बंगल्यातल्या बेडरूममध्ये आणलं. त्याचा उबदार श्वास माझ्या गळ्याला स्पर्शत होता. तो माझ्या जवळ आला. त्याच्या निळ्या डोळ्यात वासना आणि उत्कंठा चमकत होती. त्याने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले, एक खोल, उत्कट चुंबन घेतलं. त्याच्या हातांनी माझी साडी खेचली, ती झटक्यात फाडून बाजूला फेकली. माझ्या उघड्या शरीरावर त्याचे हात फिरू लागले, माझ्या गळ्यापासून छातीपर्यंत, मग खाली कमरेपर्यंत. माझं शरीर थरथरलं. माझी पहिली पत्नी काव्या गेल्यापासून माझं मन उद्ध्वस्त होतं. आमच्या 2 लहान मुलांनी आई गमावली होती. त्या काळात काव्याची बहीण रिया माझ्या आयुष्यात आली. ती मुलांची काळजी घ्यायला आली, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. मी तिला कठोरपणे म्हणालो, रिया, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस, तू फक्त माझ्या मुलांची काळजी घे. लग्नाला 1 महिना झाला. आम्ही एका पलंगावर झोपायचो, पण मी तिला हातही लावला नव्हता. जेव्हा तिचे नाजूक हात मला स्पर्शायचे, मी तिला थांबवायचो. एका रात्री मी रियाला माझ्या मुंबईतल्या ऑफिसच्या गाला डिनरला घेऊन गेलो. तिथे मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, पण अचानक माझी नजर तिच्यावर पडली. ती माझा पार्टनर विक्रम सोबत नाचत होती. तिची स्लिम कमर त्याच्या हातात, तिचे हसरे ओठ त्याच्याशी जवळीक साधत होते. माझं शरीर जळू लागलं. वासना आणि राग मिश्रित भावना उसळल्या. मी तिच्याजवळ गेलो आणि कर्कशपणे म्हणालो, रिया, तू विक्रमसोबत अशी काय बेधडकपणे नाचतेस? तू माझी पत्नी आहेस, विसरलीस? रियाने डोळे बारीक करत उत्तर दिलं, हो रोहन, तू मला कधी पत्नी मानलंस? मी फक्त तुझ्या मुलांची दाई आहे. तिचे तीक्ष्ण शब्द माझ्या छातीला भोसकले. रागाने मी म्हणालो, माझ्याशी निभलं नाही म्हणून विक्रमला फसवतेस? ती डोळ्यात पाणी साठवून तुटली. घरी परतल्यावर ती थंडीत बाहेरच्या टेरेसवर बसली. मी तिला आत बोलवलं, पण ती म्हणाली, रोहन, मला सोड, मला जगायचंय, तुला माझी पर्वा नाही. तिचा थंड आवाजाने माझं हृदय दुखावलं. मी बेडरूममध्ये परतलो, पण झोप येईना. पलंगाची थंड बाजू मला चिडवत होती. रियाची उष्णता, तिचा मऊ स्पर्श मला जाणवत होता. मी उठलो, तिला शोधलं. मुलांच्या शेजारच्या खोलीत ती झोपलेली दिसली. तिचे ओले डोळे, तिची नाजूक मांडिया साडीतून दिसत होत्या. मला स्वतःची लाज वाटली. मी तिच्या जवळ गेलो, तिच्या गालावर हात फिरवला, तिच्या ओठांना हळुवार स्पर्श केला. ती झोपेत होती, मी तिला तसंच सोडलं. सकाळी मी तिच्या खोलीत धावलो, पण ती नव्हती. माझं हृदय धडधडलं. बाहेर बगीचात रिया आणि मुले पिकनिकसारखे बसून नाश्ता करत होते. मुले हसत होते. सकाळचे 10 वाजले होते. मी त्यांच्यासोबत बसलो, पण रियाने मला दुर्लक्षित केलं. तिने मुलांना खाऊ घातलं, स्वतः खाल्लं आणि त्यांना घेऊन गेली. मी तिथे भुकेला बसलो. तिची उदासीनता मला बोचत होती. रिया मुलांना खेळायला सोडून परत आली. मी तिच्याजवळ गेलो, रिया, माझा नाश्ता? तिने कठोरपणे उत्तर दिलं, मी तुझी नोकर नाही, सुनीता आहे ना, मला तलाक दे रोहन, मी माझं आयुष्य जगीन. तिच्या डोळ्यात तिरस्कार दिसला. ती निघून गेली. मी हताश होतो. ती माझ्या मुलांची मावशी आहे, पण तिला गमावणं मला सहन होत नव्हतं. रागाने खोलीत गेलो, पण ती तिचं सामान पॅक करताना दिसली. मी तिचा हात धरला, जवळ ओढलं. माझे हात तिच्या मऊ ओठांवर फिरले, तिच्या कमरेला घट्ट पकडलं. तिने मला ढकलण्याचा प्रयत्न केला. रोहन, मला सोड, मी ठरवलंय. तिच्या नजरेत दुःख दिसलं. तिच्या या वागण्याने मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझे डोळे भरले. मी तिच्या समोर बसलो, रिया, मला सोडून जाऊ नकोस, तू मला हवी आहेस. माझा आवाज तुटत होता. तिच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं, पण ती पॅकिंग करत राहिली. रोहन, मला सुख हवंय, ती म्हणाली. मी म्हणालो, रिया, मला संत्री दे, मी ऑफिसला जाईन पण लवकर येईन. ती शांत राहिली. मी ऑफिसला गेलो, पण मन तिथे नव्हतं. एक बैठक आटोपून वाटेत तिच्यासाठी गुलाब घेतले. घरी पोहोचलो, पण रिया आणि मुले दिसली नाहीत. मी सुनीतावर ओरडलो, ते कुठे गेले? ती हसत म्हणाली, पार्कला. रिया मुलांना घेऊन परत आली. मी तिच्याकडे धावलो, रिया, मला पुन्हा असं सोडू नकोस. ती म्हणाली, रोहन, मी फक्त पार्कला गेले होते. मी तिला मिठीत घेतलं, गुलाब दिले. रिया, मला संधी देईल का? ती शांत राहिली. मी म्हणालो, काव्याला मी मिस करतो, पण तू माझ्यासाठी खास आहेस, तुला पत्नीचा सन्मान देईन. तिचे डोळे भरले. ती म्हणाली, रोहन, मला फक्त प्रेम आणि आदर हवाय.
मी तिचा हात धरला, खोलीत नेलं. तिच्या मऊ गालावर हात फिरवला, तिच्या ओठांना चुंबन घेतलं. तिचं शरीर थरथरलं, तिची छाती माझ्या छातीला टेकली. रात्री मी रियाला मांडीवर उचललं, बेडरूममध्ये आणलं. माझे हात तिच्या साडीतून सरकले, ती फाडून बाजूला फेकली. तिच्या उघड्या खांद्यावर, गळ्यावर मी चुंबनांचा वर्षाव केला. तिच्या मऊ छातीवर माझे हात फिरले, तिच्या कमरेला घट्ट पकडलं. ती शहारली, तिचा श्वास वेगवान झाला. रोहन, ती कणहत म्हणाली. मी माझी शर्ट फेकली. तिने माझ्या स्नायूंवर हात फिरवला, माझ्या छातीला स्पर्श केला. माझं शरीर उत्तेजित झालं, वासना उसळली. मी तिच्या ओठांवर खोल चुंबन घेतलं, तिच्या शरीराला माझ्या शरीराने जखडलं. तिची नाजूक मांड्या माझ्या हातात दाबल्या गेल्या, तिची उष्णता मला वेड लावत होती. मी तिला पलंगावर लोटलं. तिच्या शरीरावर माझे हात सरकत होते. तिच्या गळ्यापासून खाली, तिच्या पोटापर्यंत माझे ओठ तिच्या त्वचेला चाटत गेले. ती कणहत होती. तिचे हात माझ्या पाठीवर नखर उतवत होते. रोहन, तू मला वेड लावतोस, ती म्हणाली. मी तिच्या कानात कुजबुजलो. रिया, आय लव्ह यू. तिने डोळे मिटले. लव्ह यू टू रोहन. आम्ही एकमेकात हरवलो. माझं शरीर तिच्यात समावलं. तिची उष्णता, तिचा मऊ स्पर्श माझ्या तहानलेल्या मनाला तृप्त करत होता. लवकरच आम्ही मालदीवला हनीमूनला गेलो. समुद्रकिनाऱ्यावर तिच्या नाजूक शरीराला मिठीत घेत मी तिला चुंबनांनी भिजवलं. ती माझी पत्नी, माझी प्रेयसी बनली. मित्रांनो, ही उष्ण आणि उत्कट कथा आवडली असेल तर शेअर करा आणि अशा कथा पुन्हा ऐकण्यासाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद.